आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या उत्तर प्रदेशामधील मोहम्मद मकसूद मोहम्मद अहमद याला ठाणे शहर पोलिसांच्या अंमली विरोधी पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेत त्याच्याकडून 3 किलो 390 ग्रॅम वजनाचा चरस जप्त केला आहे। त्या चरसची किंमत 3,39 लाख रुपये इतकी आहे। तसे अटकेतील अहमद हा यापूर्वी खबऱ्या असण्याची शक्यता असून त्याने हा चरस नेपाळ सीमेवरून आणण्याची शक्यता ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी ठाण्यात काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत वर्तवले। उतळसर नाका येथे एक जण चरस घेऊन येत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांना मिळाली होती। त्यानुसार गुरुवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून मोहम्मद मकसूद मोहम्मद अहमद याला अटक केले। अटकेतील अहमद हा उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथील रहिवासी असून तो चरस हा अंमली पदार्थ विक्रीकरिता बाळगताना मिळून आलेला आहे। या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला न्यायालयाने येत्या 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावले। तर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे उत्पादन, विक्री, वाहतूक, साठवणूक यामध्ये कोण कोण सहभागी आहे याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती उपायुक्त जाधव यांनी दिले। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केले। त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागलेत। भगवा दहशतवाद असे कुणी म्हणू नये, त्याऐवजी हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा किंवा सनातनी दहशतवाद म्हणा। भगव्या रंगाला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे असे विधान चव्हाण यांनी केले होते। त्याच्या निषेधार्थ ठाण्यात युवा सेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले। भगवा आमचा मान, सन्मान, अभिमान आहे, त्याचा अपमान अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा युवा सेनेने दिलाय। मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता। या बॉम्बस्फोटाशी संबंधित बहुप्रतीक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयात गुरुवारी निकाल दिलाय। यामध्ये विशेष न्यायालयाचे न्यायाधीश A.K. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर त्रिवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केले। यावर आता प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या असतानाच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त विधान केले। भगवा दहशतवाद हे म्हणू नका, तर सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा असे विधान केले। तसे आरोपी निर्दोष सुटणे हे तपास यंत्रणेचे अपयश आहे असेही चव्हाण म्हणाले। त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आज ठाण्याच्या आनंद आश्रम येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, कोपरी पाचपकाडे विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने, जिल्हा समन्वयक अर्जुन धाबी, पालघर जिल्हा निरीक्षक नील पांडे, पूजा लोंढे, श्रद्धा दुबे, अशफाक चौधरी, विकेश भोईर आदी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या विरोधात आज या ठिकाणी युवा सेना हे आंदोलन करते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा पूर्वीचा असलेला मतदारसंघ कराड असेल, त्या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि उर्वरित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या विरोधात आज युवा सेनेच्या वतीनं निषेध आम्ही करतोय। आज राज्याचे मुख्यमंत्रीपद ज्यांनी स्वीकारलं होतं असे पृथ्वीराज चव्हाण साहेब अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत, हे खरंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय खराब गोष्ट आहे। मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि युवा सैनिक हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत। हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं आज शिवसेना पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माला हे त्या ठिकाणी जागृत ठेवण्याचं कार्य हे शिवसेनेच्या वतीनं करत आहे। अशा वक्तव्याने महाराष्ट्राच्या संपूर्ण नागरिकांची, संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं दिशाभूल करण्याचं काम हे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच विरोधात आज या ठिकाणी ठाण्यामध्ये आम्ही हा आंदोलन केलेलं आहे। मी आपल्याला मीडियाच्या माध्यमातून आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी एवढंच सांगू इच्छितो की आमचं वय जरी छोटं असलं तरी आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू धर्माच्या विरोधात जर कोणी टीका करत असेल तर तो किती वयाने मोठा असू द्या किंवा वयाने छोटा असू द्या, त्या व्यक्तीच्या विरोधात शिवसेना आणि युवा सेना नेहमी ही आक्रमक राहील, हा आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं। महसूल दिनानिमित्त अपर मुख्य सचिव डॉक्टर विकास खरगे यांच्या हस्ते कोकण विभागातील
7 जिल्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी केले। यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ, अपर आयुक्त वैशाली इंदाने, अपर जिल्हाधिकारी हरिचंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी रुपाली भालके, सह आयुक्त रवी पाटील, रवींद्र पवार, उपजिल्हाधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, अमित सानप, सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार, व्याख्याते डॉक्टर दत्ता कोहिनकर आदी मान्यवर उपस्थित होते। महसूल सप्ताहानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत। शासन आणि प्रशासनाची सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगली प्रतिमा होण्यासाठी महसूल सप्ताहानिमित्त विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात येतील। महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे। नागरिकांना लोकाभिमुख सेवा उपलब्ध करून देणे ही महसूल विभागाची जबाबदारी आणि दायित्व आहे। त्यानुसार नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा पुरवण्यासाठी महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत। जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी मॉडेल सेतू केंद्र तयार करण्यात येत आहेत। आपले सरकार सेवा केंद्राद्वारे गाव पातळीवर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत। डेटा बँक तयार करणार आहे, अशी घोषणा ठाणेचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। रक्तदाबासाठी वापरण्यात येणाऱ्या तसे मानवी शरीरास अपायकारक असलेल्या मेफेटरमाइन सल्फेट या इंजेक्शनाची शरीर शोषण करणाऱ्या तरुणांना बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या मंगेश परब या जिम ट्रेनरला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने दिली। त्याच्या ताब्यातून 1,76,000च्या या औषधांच्या 290 बाटल्यांचा साठाही पोलिसांनी हस्तगत केला आहे। वर्तकनगर भागामध्ये मंगेश नावाची व्यक्ती मेफेटरमाइन सल्फेट हे परिशिष्ट H या प्रवर्गातील औषध डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे स्टेट युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती। हे औषध डॉक्टरांच्या परवानगीशिवाय खरेदी विक्रीस प्रतिबंध आहे। ते मानवी शरीरासाठी अपायकारक असून त्याचा रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी उपयोग केला जातो याची माहिती असतानाही तो या औषधांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली। त्याच आधारे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भोसले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे 29 जुलै 2025 रोजी 9:15 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून मंगेशाला वर्तकनगर ते वैतीवाडी या मार्गावरील विहंग सोसायटी लगतच्या भागातून ताब्यात घेतले। त्याच्याकडून औषधांचा बेकायदेशीर साठाही जप्त करण्यात आला आहे। त्याच्या विरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 स कलम 18 क औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियमन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणी पुरवठा तात्काळ खंडित करा असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते। या आदेशानंतर 25 जुलैपासून पाणी पुरवठा विभागाने अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळ जोडण्या तोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली। या मोहिमेत गेल्या 6 दिवसात संपूर्ण शहरातील 134 अनधिकृत बांधकामांच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्यात। याशिवाय बोरवेल बंद करण्याबरोबरच मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत। ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत। या इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा होत असल्याने येथे रहिवासी वास्तव्यास येतात। या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने अशी बांधकामे उभी राहू नयेत यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्यात। कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज आणि पुरवठा करण्यात येऊ नये असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत। या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणी पुरवठा
तात्काळ खंडित करा असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळ जोडण्या तोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.